नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं श्री गुरुमाऊली आर्ट्स अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत 12वी अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण, युटिलिटी ॲनालिसिस आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उपयोगिता म्हणजे काय याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे, तर तुम्ही आत्ता चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो मी. तर बघा यामध्ये आपल्याला 5 नंबरचं वरती गरजांच्याबद्दल देखील या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. काय बघा, गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव. गरजा मर्यादित असतात, त्या कधी आपल्याला संपत नाहीत. गरजा पुनरुद्भवी असतात, त्या पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. गरजा वयोगट, लिंग परत्वे, ऋतुमानानुसार, सवयीनुसार आणि संस्कृतीनुसार बदलतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामधील 5 नंबरचं उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, म्हणजे आपण त्याला उपयोगिता म्हणतो. त्या शॉर्ट व्हिडिओमधून आपण अगदी सोप्या भाषेत उपयोगिता म्हणजे काय पाहिलं आहे, अगदी उदाहरणांच्यावरून देखील ते पाहिलं आहे. तर या सर्वांचा अभ्यास आपण विद्यार्थी मित्रांनो 11वीमध्ये केलेला आहे. आता तुम्हाला आठवत असेल नसेल काय माहीत नाही. 11वीला तर आपण कशा पद्धतीने अभ्यास केला त्याच्यावरती बरीच गोष्टी अवलंबून आहे. तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की उपयोगितेची वैशिष्ट्ये. तर बघा, उपयोगितेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये एक उपयोगिता सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे बघा, उपयोगिता ही स्थल व कालपरत्वे कालसापेक्ष संकल्पना आहे. ती स्थल परत्वे व कालपरत्वे बदलत जाते. उदाहरणार्थ, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते, तर समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सापेक्ष संकल्पना, सापेक्ष म्हणजे काय, तर ती बदलत असते. म्हणजे ते काळानुसार बदलत असते किंवा त्याच्या जागेनुसार ती बदलत असते. एका ठिकाणी असणारी वस्तू त्या ठिकाणी त्या वस्तूमध्ये आपल्याला कमी उपयोगिता जाणवते, पण त्या वस्तूला आपण दुसऱ्या ठिकाणी नेलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची उपयोगिता ही जास्त जाणवते. या ठिकाणी आपल्याला लोकरीच्या कपड्यांचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर समुद्रकाठाच्या वाळूपेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळू आहे त्या ठिकाणी आपल्याला जास्त उपयोगिता जाणवत असते. त्यानंतर 2 नंबरचा वैशिष्ट्य आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. त्याचे कारण आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादीमध्ये फरक असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 2 नंबरचं वैशिष्ट्य आपल्याला दिलं आहे की व्यक्तिनिष्ठ संकल्पना. म्हणजे उपयोगिते त्या वस्तूमध्ये किती उपयोगिता जाणवते हे आपल्या व्यक्तीवरून ठरत असतं. म्हणजे बघा, डॉक्टरला स्टेटस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु सर्वसामान्य व्यक्तीला जाणवत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर डॉक्टरचा स्टेटस्कोप आपण जर कानात घालून जर आपल्या शरीरावरती जर बघितलं तर त्यामधून आपल्याला काय उपयोगिता जाणवणार नाही किंवा त्यामधून आपल्याला काही समजणार नाही. जर तुम्ही अशिक्षित लोकांच्या हातात पेन दिलात किंवा पुस्तक दिलं तर त्यांना आपल्याला पुस्तक वाचता येत नसेल तर त्यामधून त्यांना कमी उपयोगिता जाणवणार किंवा उपयोगिता जाणवणार नाही. पण आपल्याला सध्या पुस्तकामध्ये जास्त उपयोगिता जाणवणार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, नैतिकदृष्ट्या तटस्थ उपयोगिता असते. म्हणजे बघा, उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूने चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणत्याही विचार न करता व्यक्तीच्या कोणत्याही गरजा पूर्ण करायला हवी. म्हणजे बघा, ही उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ का आहे, तर ती जी वस्तू आहे ती चांगली वाईट किंवा योग्य करते. ती वस्तू वापरल्याने माणसाचं योग्य होतं किंवा अयोग्य होतं, वाईट होतं का चांगलं होतं याचा विचार उपयोगितेमध्ये केला जात नाही. कारण यामध्ये उदाहरण दिले बघा, सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो, तर त्या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी केला जातो. दोन्ही गरजा वेगवेगळ्या आहेत, परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. यामधून एकच आपल्याला सोप्या भाषेत या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की वस्तूचा परिणाम काही जरी होत असला तरी त्या वस्तूमध्ये उपयोगिता म्हणजे गरज पूर्ण करते. त्यामुळे त्या ठिकाणी परिणामांच्यावरती विचार इतका केला जात नाही. त्यानंतर बघा, नंबर 4, उपयोगिता व उपयुक्तता या फरक. तर बघा, उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपभोग मूल्य. तर उपयोगिता म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवामध्ये मानवाची गरज पूर्ण होत असेल तर त्या वस्तूमध्ये आपण उपयोगिता आहे असं म्हणतो. तर उपयुक्तता म्हणजे काय, तर वस्तूचे उपभोग मूल्य. उपभोक्त्याला दुधा म्हणजे उपयोगिता व उपयुक्तता जाणवते. मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु उपयुक्तता जाणवत नाही.
तर अशा पद्धतीनं आपण उदाहरणांच्या साहाय्यानं हे चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये उपयोगिता व उपयुक्तता यात फरक, त्यानंतर उपयोगिता व आनंद यात फरक. तर हे मुद्दे जे आहेत हे आपल्याला आपल्या फरक स्पष्टीकरणामध्ये विचारण्याची शक्यता ही जास्त आहे. तर यामध्ये आपल्याला एका साईडला उपयोगितेची व्याख्या लिहायची आहे, दुसऱ्या साईडला उपयुक्ततेची व्याख्या लिहायची आहे आणि प्रत्येक ह्याच्यातलं एक एक उदाहरण लिहायचं आहे. त्यानंतर बघा 5 नंबरचा मुद्दा, उपयोगिता व आनंद यात फरक. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळेलच असे नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे परंतु त्या वस्तूमधून त्या उपभोक्त्याला आनंद मिळेलच असं नाही. कारण यातून उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल की आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते, कारण त्यामुळे आजार बरा होतो, पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असे नाही. म्हणजे आपल्याला इंजेक्शन दिल्यानंतर त्यापासून आपल्याला आनंद मिळत नाही, परंतु आपला आजार हा कमी येत असतो. त्यामुळं उपयोगिता आणि आनंद यात आपल्याला फरक जाणवतो. हे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा, फरक स्पष्टीकरणामध्ये हे विचारलं जातं. त्यानंतर बघा उपयोगिता व समाधान यात फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्पर संबंधी असूनही भिन्न संकल्पना आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. म्हणजे आपण एखाद्या वस्तूचा वापर करत असलं तर त्याला कारण लागतं. तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचा आपण उपभोग घेतल्यानंतर त्यातून आपल्याला समाधान मिळेल किंवा मिळणार नाही हे त्यानंतरचा प्रश्न आहे. त्यामुळं काय म्हणले बघा या ठिकाणी, ताणलेल्या व्यक्तीस एक ग्लास पाणी पिते कारण त्या पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. या उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित समजू शकतं. त्यानंतर बघा उपयोगितेचे केवळ सात्विक मापन शक्य. म्हणजे उपयोगितेचे सात्विक मापन करणे फक्त शक्य आहे. तर यामध्ये काय स्पष्टीकरण दिले बघा, उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य व मृत संकल्पना आहे. त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, जेव्हा ताणलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते आणि उपयोगिता धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असे म्हणतात. तर या 7 नंबरचा मुद्दा जो आहे, उपयोगिता केवळ तात्विक मापन शक्य आहे. तर उपयोगितेचे विद्यार्थी मित्रांनो आपण एकतर धनात्मक, शून्य किंवा ऋणात्मक मापन आपण करू शकतो. या ठिकाणी कोणतंही आकडेवारी उपयोगितेला आपण कोणत्याही प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी देऊ शकत नाही. कारण आपण कोणत्या वस्तूचा वापर केल्यानंतर माणसाला किती उपयोगिता मिळाली हे आपण कोणत्याही आकडेवारीमध्ये स्पष्टपणे सांगू शकत नाही. त्यामुळे उपयोगिता ही धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवत असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतल्यानंतर त्यातून आपल्याला जास्त आनंद मिळाला, जास्त समाधान मिळालं तर त्याचं साहजिकच आपला प्रतिसाद हा त्या वस्तूबद्दल चांगला असणार आहे. त्यामुळं त्याचं उपयोगिता ही धनात्मक असू शकते. पण अधिक एखाद्या वस्तूंचं अधिक सेवन केल्यानंतर त्यामधून जशी उपयोगिता घटत जाते ती उपयोगिता ही ऋणात्मक आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा की ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. त्यानंतर बघा 8 नंबर, उपयोगिता बहुपर्याय आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते, तसेच ती वस्तू विविध वापरांसाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ, विजेचा वापर विविध व्यक्तींसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. तर बघा उपयोगिता ही बहुपर्याय आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही घेतलीत तर त्या वस्तूमध्ये अनेक लोकांची गरज भागवण्याची क्षमता असते. म्हणजे आपण या ठिकाणी आपल्याला एक भारी उदाहरण दिलं आहे की विजेचा वापर. म्हणजे या ठिकाणी वीज एकच आहे पण त्यातून आपल्याला अनेक लोकांच्या गरजा यातून पूर्ण होत असतात. त्यामुळे उपयोगिता बहुपर्याय आहे. त्यानंतर बघा 9 नंबर, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणजे आपल्याला त्या वस्तूतून किती उपयोगिता मिळणार आहे हे आपल्याला कोणत्या गरजेच्या तीव्रतेवर ती उपयोगिता आपल्याला
अवलंबून असते. म्हणजे बघा, वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता अधिक, तेवढी उपयोगिता अधिक जाणवते. तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटत जाते. उदाहरणार्थ, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे या ठिकाणी उदाहरणांच्या सहाय्यानं आपण चांगल्या पद्धतीनं हे समजतं. म्हणजे एखादी व्यक्ती भुकेलेली असली तर त्या व्यक्तीला भूक न लागलेल्या व्यक्तीपेक्षा अन्नामध्ये उपयोगिता ही जास्त जाणवते. त्यामुळे उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर सकारात्मक, धनात्मक असणार आहे का ऋणात्मक असणार आहे हे आपल्याला यातून समजतं. त्यानंतर 10 नंबरचा मुद्दा आहे उपयोगिता मागणीचा आधार. तर याचं स्पष्टीकरण बघा, वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती आणि त्या वस्तूसाठी मागणी करेल. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची मागणी करते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उपयोगिता मागणीचा आधार आहे. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये उपयोगिता जाणवत असेल तर साहजिकच त्या त्या वस्तूची किंवा सेवेची मागणी देखील या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे उपयोगितेला मागणीचा आधार आहे. तर बघा, एकूणच या संकल्पना आपल्याला अवघड वाटत असल्या तर या सोप्या पद्धतीने आपण अंडरस्टँड करून आत्ता घेतलेली आहे. तर याचं यावरती आपल्याला 8 गुणांच्या वरती प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे. यावरती आपल्याला प्रश्न 4 गुणांच्यासाठी प्रश्न येऊ शकतो की पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये आपल्याला 4 गुणांचा प्रश्न येऊ शकतो की उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यामध्ये आपल्याला 4च मुद्दे लिहून 4 मुद्द्यांचं व्यवस्थित स्पष्टीकरण करायचं आहे. पण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण चांगल्या पद्धतीनं उदाहरणं व्यवस्थित आपण लिहून यामध्ये स्पष्टीकरण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये व्याख्या लिहिल्यानंतर उदाहरणाला खूप महत्त्व आहे. ते आपल्याला फरक स्पष्ट करायला देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच काही संकल्पनांच्यावरती देखील यामध्ये प्रश्न आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल. उपयोगितेची वैशिष्ट्य म्हणजे काय हे सोप्या भाषेत तुम्हाला समजलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.